क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. आणि क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स मध्ये आतापर्यंत आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं 5 किंगडम क्लासिफिकेशन पाहिलं. बेटाकच 5 किंगडम क्लासिफिकेशन पाहिलं. त्याच्यामध्ये किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय हे 3 किंगडम पाहितले होते. आणि आता 2 किंगडम आज आपल्याला पाहायचे बाकी आहेत. ते आहेत किंगडम प्लांटे अँड किंगडम ॲनिमलिया. फोर्थ किंगडम आहे किंगडम प्लांटे. Kingdom Plantae. And next kingdom is a Kingdom Animalia. Fifth kingdom Kingdom Animalia. तर अशा पद्धतीनं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे 5 किंगडम आहेत. 5 किंगडम पैकी फोर्थ किंगडम किंगडम प्लांटे. The group of what is the plants? The group of autotrophic organisms made up of eukaryotic cells is called as plants or kingdom Plantae. The group of autotrophic living organism having eukaryotic cells. Definition: that is the group of autotrophic living organisms having eukaryotic cell are called as plants. What are the general characteristics of plants? या किंगडम प्लांटे मध्ये असणारे सर्व ऑर्गॅनिझम्स हे ग्रीन प्लांट्स आहेत. आणि यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? या किंगडम प्लांटे मध्ये आपल्याला कोणत्या कॅरेक्टरिस्टिक पाहायला मिळतात? त्यांच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक मध्ये फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे द प्लांट्स आर ग्रीन. They are green. That is, they have chlorophyll pigments. त्यांच्यामध्ये काय असतात? Chlorophyll pigments असतात. Then next, plants are autotrophs. That is, they synthesize their own food by the process of photosynthesis. प्लांट्स हे ऑटोट्रॉपिक आहेत. ऑटोट्रॉप्स आहेत. दॅट इज दे सिंथेसाइज देअर ओन फूड. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि कोणत्या प्रोसेसने ते अन्न तयार करतात? दे सिंथेसाइज देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेनं हे सजीव स्वतःचं अन्न, हे प्लांट स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. देन दे कन्सिस्ट द क्लोरोफिल पिगमेंट. यांच्यामध्ये एक महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे क्लोरोफिल पिगमेंट. आणि हे क्लोरोफिल पिगमेंट सनलाइट ऍब्सॉर्ब करतात. आणि सनलाइट ऍब्सॉर्ब करून त्याचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जी मध्ये फूडच्या रूपात करतात. आणि ती सनलाइट फूडच्या रूपात किंवा कार्बोहायड्रेटच्या रूपात साठवतात. देन these plants are physically stationary. पुढची कॅरेक्टरिस्टिक म्हणजे प्लांट्स हे फिजिकली स्टेशनरी आहेत. दॅट इज दे आर नॉन मोटाईल. ते एका जागेवरून, जसं ॲनिमल्स एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतात, तसं किंगडम प्लांटे मध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स असतात ते फिजिकली स्टेशनरी असतात. म्हणजे ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत नाहीत. देन दे डू नॉट हॅव मस्क्युलर अँड नर्व्हस सिस्टीम. त्यांच्यामध्ये मस्क्युलर आणि नर्व्हस सिस्टीम नसते. These are kingdom Plantae or organisms in kingdom Plantae do not have muscular system and nervous system. पण मी हालचाल करू शकतोय, मी चालू शकतोय, बोलू शकतोय, त्याचबरोबर ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतोय. हे कशामुळे? तर माझ्यामध्ये असणारी जी नर्व्हस सिस्टीम आहे आणि मस्क्युलर सिस्टीम आहे यांच्यामुळे. म्हणजे नर्व्हस सिस्टीम म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे मस्क्युलर सिस्टीम कडून या ऍक्टिव्हिटी परफॉर्म करून घेत असतात. आणि अशी नर्व्हस सिस्टीम आणि मस्क्युलर सिस्टीम ही प्लांट्स मध्ये नसल्यामुळे प्लांट्स हे फिजिकली स्टेशनरी आहेत, भौतिक दृष्ट्या स्थिर आहेत. देन दे रिप्रोड्यूस सेक्शुअली ऍज असेक्शुअली. आपल्याला प्लांट्स मध्ये दोन्ही प्रकारचं रिप्रोडक्शन पाहायला मिळतं.
म्हणजे प्लांट्स मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन पण आहे आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन पण आहे. दे रिप्रोड्यूस sexually as well as asexually. They reproduce sexually by the seeds or gametes and asexually by the vegetative cells. Vegetative cells किंवा स्पोरच्या सहाय्याने ते असेक्शुअली रिप्रोड्यूस होतात, तर गॅमेटच्या सहाय्याने सेक्शुअली रिप्रोड्यूस होत असतात. देन these are the general characteristic of plants. त्याचबरोबर याच्यामध्ये plant cells is made up of किंवा plant cell have a cell wall and it is made up of cellulose. They have cell wall. Plant cells have a cell wall made up of cellulose. Cellulose न तयार झालेली सेल वॉल ही आपल्याला प्लांट सेल मध्ये पाहायला मिळते. And these plants are which organism? They are eukaryotic organism. Eukaryotic organism. प्लांट्स हे eukaryotic organisms आहेत. आपण जो फोर्थ किंगडम आहे किंगडम प्लांटे पाहतोय. किंगडम प्लांटे कशाला म्हटलं आता? द ग्रुप ऑफ eukaryotic autotrophic living organism having eukaryotic cell. ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझमचा स्वयंपोषी सजीवांचा असा गट की ज्यांची बॉडी ज्यांचं शरीर eukaryotic सेलने बनलेलं असतं, अशा ऑर्गॅनिझमच्या ग्रुपला प्लांट्स म्हटलं जातं किंवा किंगडम प्लांटे म्हटलं जातं. These kingdom plantae are eukaryotic organisms. Kingdom plantae मध्ये असणारे ऑर्गॅनिझम हे eukaryotic organisms आहेत. They are green. हे ऑर्गॅनिझम्स ग्रीन आहेत. That is they consist the chlorophyll pigments. म्हणजे ज्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट्स असतात, हरितद्रव्य असतात, आणि हरितद्रव्य असल्यामुळे with the help of this chlorophyll pigment or chloroplast, these green plants absorb the sunlight and convert them into the chemical energy or starch or glucose. And this process is called as photosynthesis process. Then that is the with the help of photosynthesis process they synthesize their own food. They prepare food for their own cell or their cell, as well as they produce excess food for the other living organism, and therefore these plants are also called as producers of the living world. या प्लांट्सलाच लिव्हिंग वर्ल्डचे प्रोड्युसर्स म्हटलं जातं, कारण इतर सजीवांसाठी देखील ते अन्न तयार करत असतात. त्यांच्यामध्ये मस्क्युलर आणि नर्वस सिस्टीम अब्सेंट असते आणि त्याच्यामुळे ते हालचाल करू शकत नाहीत. ते नॉन मोटाईल आहेत किंवा स्टेशनरी आहेत. And they reproduce sexually as well as asexually. ते सेक्शुअली आणि असेक्शुअली दोन्ही प्रकारे रिप्रोड्यूस होऊ शकतात. त्याचबरोबर द सेल ऑफ द प्लांट सेल हॅव अ सेल वॉल. प्लांट्स मध्ये ज्या सेल्स असतात त्यांच्यामध्ये सेल वॉल असते जी की सेल्युलोज न बनलेली असते. म्हणजे प्लांट्स आणि एनिमल सेल मध्ये दोन महत्त्वाचे डिफरन्सेस असतात की प्लांट सेलला सेल वॉल असते आणि त्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट असतात, तर एनिमल सेल जे असतात त्यांच्यामध्ये सेल वॉल नसते आणि क्लोरोफिल पिगमेंट देखील नसतात. आणि त्याच्यामुळे एनिमल किंगडम मध्ये आपल्याला महत्त्वाच्या काही कॅरेक्टरिस्टिक पाहायला मिळतात. तर त्याच्या अगोदर या प्लांटचे जे काही एक्झाम्पल्स आहेत, मग प्लांट किंगडमचे एक्झाम्पल्स आपण कोणते सांगू शकतो? तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीज, हर्ब्स, श्रब्स, त्याच्यानंतर अल्गीज, फर्न्स एक्सेट्रा इत्यादी जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते या किंगडम प्लांटे मध्ये येतात. तर हे किंगडम प्लांट्स म्हणजे काय, त्याच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक्स त्याचे एक्झाम्पल्स आपण पाहिले. आता याच्यानंतर पुढचा किंगडम आहे किंगडम एनिमिलिया. द ग्रुप ऑफ हेटेरोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स which made up of eukaryotic cell. The group of heterotrophic living organism made up of eukaryotic cell called animals or kingdom animalia. अशा हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझमचा हा ग्रुप आहे की ज्यांचं शरीर हे युकॅरियोटिक सेलने बनलेलं असतं. म्हणजे युकॅरियोटिक सेलने बनलेले हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम म्हणजे किंगडम एनिमिलिया. देन व्हाट आर द जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ किंगडम एनिमिलिया? या किंगडम एनिमिलियाच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक कोणत्या आहेत? तर त्या किंगडम एनिमिलियाची पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे पहा, दे आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. Kingdom Animalia are eukaryotic organism.
they are multicellular. They are multicellular. हे ॲनिमल्स जे आहेत किंगडम ॲनिमलियामध्ये असणारे सर्व ऑर्गॅनिझम हे मल्टीसेल्युलर असतात, युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असतात. दॅट इज देअर बॉडी इज मेड अप ऑफ युकॅरियोटिक सेल्स. देन थर्ड कॅरेक्टरिस्टिक, these kingdom animals in living organism in kingdom Animalia are motile. That is they can move from one place to another place. मोटाईल म्हणजे ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होऊ शकतात, इकडे तिकडे हिंडू फिरू शकतात. Then they have nervous and muscular system. Animals मध्ये नर्वस आणि मस्क्युलर सिस्टीम आढळते. नर्वस आणि मस्क्युलर सिस्टीम प्लांट्स मध्ये नसते, परंतु ॲनिमल्स मध्ये नर्वस आणि मस्क्युलर सिस्टीम असल्यामुळे ते मोटाईल असतात, चल असतात. दे रिप्रोड्यूस, दे ऑल्सो रिप्रोड्यूस बोथ सेक्शुअली अँड असेक्शुअली. हे ऑर्गॅनिझम दोन्ही प्रकारे सेक्शुअली असेक्शुअली दोन्ही प्रकारे रिप्रोड्यूस होऊ शकतात. त्यांच्यामध्ये सेक्शुअली रिप्रोड्यूस होण्याची देखील एबिलिटी असते आणि असेक्शुअली देखील ते रिप्रोड्यूस होऊ शकतात. देन सेल वॉल इज absent in the animal cell. Cell wall is absent in the animal cell. They do not have chlorophyll. त्यांच्यामध्ये हरित लवके नसतात, क्लोरोफिल नसतात. हा महत्वाचा डिफरन्स हा प्लांट्स आणि ॲनिमल्स मध्ये आहे. त्याचबरोबर ॲनिमल्सचे जे काही एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये फिशेस, देन मॅमल्स, बर्ड्स, रेप्टाइल्स, ॲम्फिबियन्स, अशा पद्धतीनं हे किंगडम ॲनिमलियाचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. तर अशा पद्धतीनं आर.एच. विटाकर, रॉबर्ट हार्डनिंग विटाकर यांनी दिलेलं हे पंचसृष्टी वर्गीकरण म्हणजेच 5 किंगडम क्लासिफिकेशन आतापर्यंत आपण पाहिलेले. याच्यामध्ये आपण सुरुवातीला किंगडम मोनेरा पाहितला, ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया हे ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्व आहेत, इन्क्लुडेड आहेत. त्याच्यानंतर प्रोटिस्टा पाहितला, ज्याच्यामध्ये प्रोटोझोन्स आहेत. त्याच्यानंतर किंगडम फंगाय पाहितला, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फंगस आहेत. त्याच्यानंतर किंगडम प्लांटे, ही सर्व प्रकारचे जे प्लांट्स आहेत ते या किंगडम प्लांटेमध्ये ग्रुपड केलेले, एकत्र केलेले. आणि किंगडम ॲनिमलियामध्ये सर्व प्रकारच्या ॲनिमलचा समावेश केलेला आहे. याच्यानंतर आपल्याला या चॅप्टर मध्ये क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स मध्ये किंगडम प्लांटेचं क्लासिफिकेशन पाहायचंय का. इन 1983 1983 मध्ये in 1983 the British scientist or botanist Eclair classify the kingdom Plantae into the 2 subkingdoms. ब्रिटिश सायंटिस्ट इक्लेअर 1983 मध्ये किंवा 19व्या शतकामध्ये इंग्लंड मध्ये इक्लेअर नावाचे एक बॉटनिस्ट होऊन गेले की ज्यांनी वनस्पती सृष्टीचा सविस्तर अभ्यास केला. आणि वनस्पती सृष्टीचा अभ्यास करून म्हणजे किंगडम प्लांटेचा स्टडी करून त्यांनी किंगडम प्लांटेचं 2 सब किंगडम मध्ये क्लासिफिकेशन केलं. त्यातला पहिला सब किंगडम म्हणजे सब किंगडम क्रिप्टोगॅमी आणि दुसरा सब किंगडम फिनोरोगॅमी. म्हणजे क्रिप्टोगॅमी मीन्स नॉन फ्लावरिंग प्लांट्स, ज्या वनस्पतींना फुलं, फळं आणि बिया येत नाहीत अशा वनस्पतींचा एक गट तयार केला आणि त्याला नाव दिलं क्रिप्टोगॅमी. तर त्याच्या विरोध अपोजिट की ज्या वनस्पतींना फुलं, फळं आणि बिया येतात अशा वनस्पतींचा एक गट तयार केला आणि त्याला नाव दिलं फिनोरोगॅमी, म्हणजे फ्लावरिंग प्लांट्स. नॉन फ्लावरिंग प्लांट्स अँड फ्लावरिंग प्लांट्स, क्रिप्टोगॅमी अँड फिनोरोगॅमी अशा 2 गटामध्ये किंगडम प्लांटेचं क्लासिफिकेशन कोणी केलं? इक्लेअर या सायंटिस्टने केलं. कधी केलं? 1983 मध्ये. इन 1983 ब्रिटिश botanist Eclair classify the kingdom Plantae into
two groups or two subkingdoms. One is a cryptogamy. First is a cryptogamy subkingdom. Cryptogamy subkingdom cryptogamy, and second subkingdom phanerogamy. फेनेरोगॅमी. या पद्धतीनं इक्लेअर यांनी किंगडम प्लांटेचं क्लासिफिकेशन दोन सब किंगडम मध्ये केलं, क्रिप्टोगॅमी अँड फिनोरोगॅमी. मग इक्लेअर यांनी दिलेलं जे काही क्लासिफिकेशन आहे, किंगडम प्लांटेचं क्लासिफिकेशन आहे, त्याचा बेस काय आहे, कशाच्या आधारे हे किंगडम प्लांटेचं क्लासिफिकेशन त्यांनी दोन सब किंगडम मध्ये आणि फर्दर डिव्हिजन मध्ये केलं, तो पार्ट आपल्याला पाहायचा आहे. तर त्याच्या अगोदर या किंगडम प्लांटेच्या क्लासिफिकेशनचा एक फ्लो चार्ट आपल्याला पाहायचा आहे. तर पहा, इथं आपण काय पाहिलं की इन 1883 इक्लेअर क्लासिफाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम और किंगडम प्लांट इनटू टू सब किंगडम. सॉरी 1883 इक्लेअर classify किंगडम प्लांटे. आता हे जे काही किंगडम प्लांटेचं क्लासिफिकेशन आहे त्याचा फ्लो चार्ट. किंगडम प्लांटे, this kingdom plante is further classified into two types. First subkingdom cryptogamy, subkingdom cryptogamy, and second subkingdom phanerogamy. Subkingdom phanerogamy. अशा दोन सब किंगडम मध्ये क्लासिफिकेशन केलेलं होतं. पुन्हा या सब किंगडम क्रिप्टोगॅमीचं, क्रिप्टोगॅमी मीन्स नॉन फ्लावरिंग प्लांट्स, क्रिप्टोगॅमी मीन्स नॉन फ्लावरिंग प्लांट्स अँड फिनोरोगॅमी मीन्स फ्लावरिंग प्लांट्स. फिनोरोगॅमी म्हणजे फ्लावरिंग प्लांट्स असतात आणि क्रिप्टोगॅमी हे नॉन फ्लावरिंग प्लांट्स आहेत. देन दिस क्रिप्टोगॅमी फर्दर क्लासिफाय इनटू 3 डिव्हिजन. या क्रिप्टोगॅमीचं पुन्हा 3 डिव्हिजन मध्ये वर्गीकरण करण्यात आले. Cryptogamy is further classified into 3 division. First is a division Thallophyta. Division Thallophyta. Second division Bryophyta. Division Bryophyta आणि तिसरा आहे division Pteridophyta. Division Pteridophyta. अशा 3 डिव्हिजन मध्ये सब किंगडम क्रिप्टोगॅमीचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. याच्यानंतर सब किंगडम फिनोरोगॅमी मीन्स फ्लावरिंग प्लांट्स, दे आर फर्दर क्लासिफाइड इनटू टू डिव्हिजन. सब किंगडम फिनोरोगॅमीचं पुन्हा 2 डिव्हिजन मध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. एक आहे डिव्हिजन जिम्नोस्पर्मे, डिव्हिजन जिम्नोस्पर्मे, अँड सेकंड डिव्हिजन एंजिओस्पर्मे, डिव्हिजन एंजिओस्पर्मे. अशा पद्धतीनं सब किंगडम फिनोरोगॅमीचं पुन्हा 2 डिव्हिजन मध्ये क्लासिफिकेशन केलं, डिव्हिजन जिम्नोस्पर्मे अँड डिव्हिजन एंजिओस्पर्मे. आता जिम्नोस्पर्मे म्हणजे काय, एंजिओस्पर्मे म्हणजे काय ते आपण पाहू. तर जिम्नोस्पर्मे हे असे प्लांट्स असतात की ज्यांच्या सीड्स ह्या नेक्ड असतात. नेक्ड सीड्स असणारे जे काही प्लांट्स असतात त्यांना जिम्नोस्पर्मे म्हटलं जातं, आणि ज्यांच्या सीड्स इन्क्लोज्ड असतात, फ्रूटच्या आतमध्ये बंदिस्त असतात, त्यांना एंजिओस्पर्मे म्हटलं जातं. These angiospermae further classified into 2 class. एंजिओस्पर्मेचं पुन्हा 2 क्लास मध्ये वर्गीकरण करण्यात आलेले. एक आहे मोनोकॉट्स, अँड सेकंड इज अ डायकॉट्स. मोनोकॉट किंवा मोनोकॉटिलिडॉन, डायकॉटिलिडॉन या पद्धतीनं 2 प्रकारामध्ये या एंजिओस्पर्मेचं देखील क्लासिफिकेशन केलेले.
मग हे जे काय किंगडम प्लांटेचं क्लासिफिकेशन आहे, या किंगडम प्लांटेचं क्लासिफिकेशन इक्लेर यांनी किंगडम प्लांटेचं क्लासिफिकेशन 1883 मध्ये केलेलं आहे. चुकून पहा माझ्याकडून 1983 सांगण्यात आलेलं होतं, परंतु हे 1883 आहे, ते लक्षात घ्यायचे सर्वांनी. तर या क्लासिफिकेशन साठी जो बेस इक्लेर यांनी यूज केलेला आहे तो बेस काय आहे? व्हॉट इज द बेसिस ऑफ दिस क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लांटे? किंगडम प्लांटेच्या या क्लासिफिकेशन साठी कोणतं बेसिस यूज केलेले आहे ते बेसिस आपल्याला पाहायचे. बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. बेसिस ऑफ क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लांटे. किंगडम प्लांटेचं जे क्लासिफिकेशन केलं हे कशाच्या आधारे केलं, याचा काय बेसिस आहे, कोणत्या बेसिक कन्सेप्टच्या आधारे हे किंगडम प्लांटेचं या गटांमध्ये वर्गीकरण केलेले, ते बेसिस मध्ये फर्स्ट महत्वाचा पॉइंट आहे द फर्स्ट लेव्हल क्लासिफिकेशन. सुरुवातीला जे काही इक्लेर यांनी प्लांटचं क्लासिफिकेशन केलं ते प्लांटच्या स्ट्रक्चर वरून केलं. दॅट इज द फर्स्ट लेव्हल क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट्स. First level classification based on structure of plant. प्लांटचं जे काय बॉडी स्ट्रक्चर आहे, बॉडी डिझाइन आहे, प्लांटच्या स्ट्रक्चर वरून प्लांटचं फर्स्ट लेवल क्लासिफिकेशन करण्यात आलेले. त्याच्यानंतर सेकंड लेवल क्लासिफिकेशन. म्हणजे फर्स्ट लेवल क्लासिफिकेशन कसं करण्यात आलेलं होतं, जर एखाद्या वनस्पतीचा किंवा प्लांटचा आकार जर मोठा असेल, त्याच्यामध्ये स्ट्रॉंग स्टेम असेल, लीव्हज असतील, सर्व पार्ट जर इव्हॉल्व झालेले असतील तर त्याचा गट केला, त्याला नाव दिलं ट्रीज. ज्या छोटी छोटी झुडपं आहेत त्यांना हर्ब्स आणि स्क्रब्स असं दुसरा गट केला, आणि क्लाइंबर्स म्हणजे तिसरा वेली. म्हणजे वनस्पतीच्या रचनेवरून त्याचे हे 3 गट सुरुवातीला करण्यात आले होते. Second level classification is based on the either vascular tissues are present or absent. Plants मध्ये vascular tissue present आहेत का absent आहेत याच्यावरून सेकंड लेवल क्लासिफिकेशन करण्यात आलेलं होतं. The second level classification based on either vascular tissues are present or absent. व्हॅस्क्युलर टिश्यूज प्रेझेंट आहेत का अब्सेंट आहेत याच्यावरून 2 गट करण्यात आले, व्हॅस्क्युलर, नॉन व्हॅस्क्युलर. अशा पद्धतीने सेकंड लेवल क्लासिफिकेशन हे व्हॅस्क्युलर टिश्यूच्या प्रेझेन्स अब्सेन्स वरून करण्यात आलं. आणि आता सध्या जे आपण टॉप लेवल जे क्लासिफिकेशन वापरतोय, द टॉप लेवल क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन 3 फॅक्टर्स. टॉप लेवल क्लासिफिकेशन हे 3 घटकांवरती अवलंबून आहे. तर टॉप लेवल क्लासिफिकेशनचे 3 फॅक्टर्स कोणते आहेत ते आता पाहू. थर्ड पॉइंट, द टॉप लेवल क्लासिफिकेशन बेस्ड ऑन. टॉप लेवल क्लासिफिकेशन 3 फॅक्टर वरती आधारित आहे. पहिला फॅक्टर आहे आयदर प्लांट्स बियर फ्लावर्स, फ्रूट्स, फ्लावर, फ्रूट्स अँड सीड्स ऑर नॉट. म्हणजेच वनस्पतींना फुलं, फळं आणि बिया येतात किंवा नाही याच्यावरून हे टॉप लेवल क्लासिफिकेशन सुरुवातीला करण्यात आलेले. आणि त्याच्यावरून वनस्पतींना जर फुलं, फळं आणि बिया येत असतील तर फिनोरोगॅमे आणि येत नसतील तर क्रिप्टोगॅमे असे 2 गट पडले. म्हणजे इथं क्रिप्टोगॅमे अँड फिनेरोगॅमे हे जे 2 गट पडलेले आहेत हे कशावरून आहेत, आयदर प्लांट्स बियर्स फ्लावर्स, फ्रूट्स अँड सीड्स ऑर नॉट. म्हणजे वनस्पतींना फुलं, फळं, बिया येतात किंवा नाही याच्यावरून क्रिप्टोगॅमे आणि फिनेरोगॅमे हे 2 गट पडलेले. त्याच्यानंतर सेकंड, द सीड्स आर आयदर नेक्ड ऑर इनक्लोज्ड इनसाइड फ्रूट.
seeds are naked or enclosed inside fruit. Enclosed inside fruit. म्हणजे वनस्पतीच्या बिया या फळाच्या आतमध्ये इन्क्लोज आहेत का नेक्ड आहेत. नेक्ड म्हणजे कशा ओपन आणि इन्क्लोज्ड म्हणजे कशा फळाच्या आतमध्ये बंदिस्त. सीड्स या नेक्ड आहेत का इन्क्लोज्ड आहेत याच्यावरून दोन गट पडले. ते म्हणजे जिम्नोस्पर्मे and angiosperme. जिम्नोस्पर्मे अँजिओस्पर्मे हे जे दोन गट आहेत. जिम्नोस्पर्मे कोणाला म्हटलं जातं. जिम्नो मीन्स नेक अँड स्पर्मा मीन्स सीड. म्हणजे ज्या प्लांटच्या सीड्स नेक्ड असतात त्यांना म्हटलं जातं जिम्नोस्पर्मे आणि ज्या प्लांटच्या सीड्स या इन्क्लोज्ड असतात त्यांना म्हटलं जातं एंजिओ. एंजिओ मीन्स इन्क्लोज आणि स्पर्मा मीन्स सीड. सीड जर इन्क्लोज्ड असतील तर त्याला म्हटलं जातं एंजिओस्पर्मे. देन the third criteria used for top level classification is either seed contains one cotyledon or two cotyledon. Either seed contains one or two cotyledon. cotyledon म्हणजे काय. बीजपत्र. सीड्स मध्ये बियामध्ये एकच बीजपत्र आहे का दोन बीजपत्र आहे. जसं की आपण चिंचोका घेतला तो फोडला तर त्याचे दोन समान भाग होतात. शेंगदाणा घेतला त्याचे दोन समान भाग होतात म्हणजे त्याच्यामध्ये दोन बीजपत्र असतात. आंब्याची कोय आहे फोडली त्याचे दोन समान भाग होतात म्हणजे त्याच्यात दोन बीजपत्र असतात. परंतु ज्वारी जी आहे ज्वारीचा जो ग्रेन आहे मेज मकाचा जो ग्रेन असतो धान्याचा जो दाणा असतो तो जर आपण ब्रेक केला तर त्याचे दोन समान भाग होत नाहीत म्हणजे त्याच्यात एकच बीजपत्र आहे. मग त्याच्यावरून किती कॉटिलिडॉन आहेत एक आहेत का दोन आहेत याच्यावरून मोनोकॉट म्हणजे कंटेनिंग वन कॉटिलिडॉन अँड डायकॉट that is the plants which have two cotyledon in their seeds. सीड्स मध्ये एक कॉटिलिडॉन असेल तर मोनोकॉट आणि दोन कॉटिलिडॉन असतील तर डायकॉट. अशा पद्धतीनं या बेसिस वरती किंगडम प्लांटेचं क्लासिफिकेशन करण्यात आले. तर पहा बेसिस ऑफ क्लासिफिकेशन मध्ये आपण काय पाहिलं. द फर्स्ट लेवल क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लांटे डिपेंड्स अपॉन द स्ट्रक्चर ऑफ प्लांट. फर्स्ट लेवल क्लासिफिकेशन इनिशियल लेवल क्लासिफिकेशन हे प्लांटच्या स्ट्रक्चर वरून करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर द सेकंड लेवल क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन द व्हॅस्क्युलर टिश्यूज आर प्रेझेंट ऑर अब्सेंट. व्हॅस्क्युलर टिश्यूज प्रेझेंट आहेत का अब्सेंट आहेत याच्यावरून सेकंड लेवल क्लासिफिकेशन करण्यात आलेले. आणि जे टॉप लेवल क्लासिफिकेशन केलेले ते टॉप लेवल क्लासिफिकेशन या 3 पॉइंटच्या आधारे करण्यात आलेले. त्याच्यामध्ये आयदर प्लांट्स बियर फ्लावर फ्रुट्स ऑर सीड्स ऑर नॉट. म्हणजे वनस्पतींना फुलं फळं आणि बिया येतात किंवा नाहीत येत. जर येत असतील तर फिनेरोगॅमे येत नसतील तर क्रिप्टोगॅमे. म्हणजे ज्या वनस्पतींना फुलं फळं आणि बिया येतात ते फिनेरोगॅमे म्हणजे सपुष्प वनस्पती आणि ज्यांना येत नाही ते अपुष्प म्हणजे क्रिप्टोगॅमे. सीड्स आर नेक्ड ऑर इन्क्लोज्ड इनसाइड फ्रूट. जर समजा काही वनस्पतींना फ्लावरिंग प्लांट जे असतात फिनेरोगॅमे जे असतात त्या फिनेरोगॅमे मध्ये फ्लावर्स येतात नंतर फ्रुट्स येतात आणि त्या फ्रुट्स मध्ये सीड्स देखील येतात. परंतु कधी कधी फ्रूट अब्सेंट असतो फक्त सीड्स येतात. जसं सुपारी आहे त्याला फळं नसतं डायरेक्ट बीच असते म्हणजे सीड ही डायरेक्ट नेक असते. नेक्ड सीड असतात. जर सीड्स नेक्ड असतील तर त्यांना म्हणतात जिम्नोस्पर्मे. नेक्ड सीड असणारे जे काही प्लांट्स असतात त्यांना म्हणतात जिम्नोस्पर्मे. आणि जर सीड्स फ्रूटच्या आतमध्ये इन्क्लोज असेल जसं की मँगो सीड ही फ्रूटच्या आतमध्ये इन्क्लोज असते ते कोणत्या गटात येतात एंजिओस्पर्मे. म्हणजे सीड्स ह्या नेक्ड आहेत का इन्क्लोज्ड आहेत याच्यावरून जिम्नोस्पर्मे एंजिओस्पर्मे हे दोन गट पडलेले. आणि त्याच्यानंतर सीड्स मध्ये एक कॉटिलिडॉन आहे म्हणजे त्याचे बी चे दोन समान भाग होतात का एकच भाग राहतो याच्यावरून देखील वर्गीकरण केले. दॅट इज सीड कंटेन्स आयदर वन कॉटिलिडॉन ऑर टू कॉटिलिडॉन. त्याच्यावरून मोनोकॉट एक कॉटिलिडॉन असेल मोनोकॉट दोन असतील तर डायकॉट. अशा पद्धतीने किंगडम प्लांटेचं हे टॉप लेवल क्लासिफिकेशन जो आपण आता फ्लोचार्ट पाहिला होता किंगडम प्लांटे त्याचे दोन सब किंगडम क्रिप्टोगॅमे फिनेरोगॅमे. पुन्हा फिनेरोगॅमेचे दोन
डिव्हिजन कोणते? जिम्नोस्पर्मे, अँजिओस्पर्मे आणि क्रिप्टोगॅमेचे 3 डिव्हिजन, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. पुन्हा अँजिओस्पर्मेचे 2 गट, मोनोकॉट, डायकॉट. आपण फ्लोचार्ट पाहिलेला आहे. आता आपल्याला जे क्लासिफिकेशन किंगडम प्लांटेचं जे क्लासिफिकेशन पाहायचे, त्याच्यात जे पॉइंट पाहिजे, तुम्हाला जे फ्लोचार्ट मध्ये पॉइंट सांगितलेले होते तेच सर्व पॉइंट आपल्याला या चॅप्टर मध्ये आता पुढे सविस्तर पाहायचे आहे. तर पहा, किंगडम प्लांटे त्याचं दोन सब किंगडम मध्ये क्लासिफिकेशन करण्यात आलेले आहे. एक आहे सब किंगडम क्रिप्टोगॅमे आणि दुसरा आहे सब किंगडम फिनोरोगॅमे. त्यातला आपल्याला जो पहिला सब किंगडम पाहायचा आहे तो आहे सब किंगडम क्रिप्टोगॅमी. सब किंगडम क्रिप्टोगॅमी. एक्लेर यांनी 1883 मध्ये किंगडम प्लांटेचं 2 सब किंगडम मध्ये क्लासिफिकेशन केलं, सब किंगडम क्रिप्टोगॅमी आणि सब किंगडम फिनोरोगॅमी. त्यातला हा पहिला सब किंगडम आहे तो म्हणजे सब किंगडम क्रिप्टोगॅमी. क्रिप्टो means not bearing आणि गॅमे means फ्लावर्स. क्रिप्टो म्हणजे नॉट बेअरिंग, नॉन बेअरिंग आणि गॅमे मीन्स फ्लावर्स. जर फ्लावर्सच आले नाही तर फ्रुट्स आणि सीड्स येणार नाहीत. म्हणजे ज्या वनस्पतींना काय येत नाहीत, ज्या वनस्पती फुलं धारण करत नाहीत, ज्यांना फुलं येत नाहीत, अशा वनस्पतींना म्हटलं आता क्रिप्टोगॅमी, नॉन फ्लावरिंग प्लांट्स. थोडक्यात क्रिप्टोगॅमी मीन्स नॉन फ्लावरिंग प्लांट्स. क्रिप्टोगॅमीला काय म्हटलं आता? नॉन फ्लावरिंग प्लांट्स म्हटलं जातं. इथे लिहू आपण नॉन फ्लावरिंग प्लांट्स. क्रिप्टोगॅमी मीन्स नॉन फ्लावरिंग प्लांट्स, अपुष्प वनस्पती, ज्यांना फुलं, फळं आणि बिया येत नाहीत अशा वनस्पती. देन द क्रिप्टोगॅमी is the group of eukaryotic plants or autotrophic plants which do not bear flowers, fruits and seeds. क्रिप्टोगॅमी हे असे प्लांट्स असतात, ऑटोट्रॉपिक प्लांट्स असतात की ज्यांना फ्लावर, फ्रुट्स आणि सीड्स येत नाहीत. देन सेकंड, they do not have true vascular system, or they do not have developed vascular system. व्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणजे काय? जसं आपल्या बॉडीमध्ये ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे, आपण जे फूड खातो ते शरीराच्या इतर भागांकडे सप्लाय केलं जातं रक्तामधून. आपण जो ऑक्सिजन घेतो तो ऑक्सिजन लंग्स मधून आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेल पर्यंत ट्रान्सपोर्ट केला जातो ब्लड मधून. ब्लड मधूनच वेगवेगळे घटक एका ठिकाणावरून शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वाहून नेले जातात. याला म्हटलं आता ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम, म्हणजेच संवहन संस्था. तसं प्लांट्स मध्ये देखील व्हॅस्क्युलर सिस्टीम असते. म्हणजे प्लांट्सला जे वॉटरची आवश्यकता असते, रूट्स कडून ते वॉटर ऍब्सॉर्ब करतात, वेगवेगळ्या भागांकडे डिस्ट्रीब्यूट करतात. पाणी वाहून नेण्यासाठी जी व्हॅस्क्युलर सिस्टीम असते त्याला म्हणतात झायलेम. आणि तसंच फूड मटेरियल वाहून नेण्यासाठी देखील त्यांच्यामध्ये टिश्यू असतात, त्याला म्हटलं जातं फ्लोएम. म्हणजेच प्लांट्स मध्ये झायलेम आणि फ्लोएम अशी एक व्हॅस्क्युलर सिस्टीम असते जे मटेरियल एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वाहून नेतात. तशी व्हॅस्क्युलर सिस्टीम या क्रिप्टोगॅमी प्लांट्स मध्ये जास्त डेव्हलप झालेली नसते. म्हणजेच काय डेव्हलप झालेले नसतात? झायलेम
अँड फ्लोएम. काही मध्ये तर त्या ऍब्सेंटच असतात. काही या क्रिप्टोगॅमेच्या काही प्लांट्स मध्ये, काही डिव्हिजन मध्ये ही व्हेस्क्युलर सिस्टीम ऍब्सेंट आहे आणि काही मध्ये प्रेझेंट आहे, परंतु ती कशी आहे, लेस डेव्हलप्ड आहे, जास्त डेव्हलप झालेली नाही. त्याच्यानंतर असं म्हणू शकतो आपण क्रिप्टोगॅमे आर सिंपल प्लांट्स. दे आर सिंपल लोअर प्लांट्स, म्हणजे कमी विकसित या वनस्पती आहेत. क्रिप्टोगॅमे आर सिम्पलर or simple lower plants, that is they do not have well developed body parts, like do not have well developed stem, leaves, roots etc. त्यांच्यामध्ये जे प्लांटचे मेन पार्ट्स असतात, लिव्स, रूट, स्टीम, हे पार्ट म्हणजे खोड, पानं आणि त्याचे मुळं, रूट्स, हे सर्व जास्त विकसित नसतात. इतर जे काही फिनोरोगॅमेमध्ये जे काही प्लांट्स आहेत, वेल डेव्हलप फ्लावरिंग प्लांट्स आहेत, त्यांचे जे बॉडी पार्ट जेवढे डेव्हलप झालेले असतात, तेवढी डेव्हलपमेंट या क्रिप्टोगॅमे प्लांट्स मध्ये झालेली नसते. हे क्रिप्टोगॅमेची एक महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे. दिस क्रिप्टोगॅमे प्लांट्स आर simple plants that as well as they reproduce. Cryptogame, they reproduce. Cryptogame reproduce by vegetatively, asexually, as well as sexually. म्हणजे क्रिप्टोगॅमे या डिव्हिजन मध्ये असणारे किंवा या सब किंगडम मध्ये असणारे प्लांट हे व्हेजिटेटिव्हली, असेक्शुअली आणि सेक्शुअली तिन्ही प्रकारे रिप्रोड्यूस होतात. दे रिप्रोड्यूस व्हेजिटेटिव्हली बाय द स्पोर्स. ते व्हेजिटेटिव्हली स्पोरच्या सहाय्याने व्हेजिटेटिव्हली रिप्रोड्यूस होतात. Then they reproduce asexually. Reproduce vegetatively by cell division. Reproduce vegetatively by the cell division of their own body cell. त्यांच्या बॉडी सेल जे आहेत त्यांचं सेल डिव्हिजन करून ते व्हेजिटेटिव्हली रिप्रोड्यूस होतात, जसं की फ्रॅगमेंटेशन. त्याचबरोबर त्याचे एक्झाम्पल आहे अल्गी. अल्गीमध्ये फ्रॅगमेंटेशन होतं, त्याचे जे काही थ्रेड्स असतात अल्गीचे ते ब्रेक होतात, तुटतात आणि ते थ्रेड पुन्हा नवीन अल्गीमध्ये ग्रो होत असतात. त्याला सेल डिव्हिजन म्हटलं जातं आणि हे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे. असेक्शुअली बाय द स्पोर्स अँड सेक्शुअली बाय द गॅमेट्स. Sexually by the gametes. These are the general characteristics of subkingdom cryptogamy. Subkingdom cryptogamy च्या या जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आपण क्रिप्टोगॅमेच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय पाहिलं? द क्रिप्टोगॅमे इज द ग्रुप ऑफ ऑटोट्रॉपिक प्लांट्स. इथं महत्त्वाचं सांगायचं राहिलं, they have cryptogamy have chlorophyll pigments or chloroplast. क्रिप्टोगॅमे हे ग्रीन प्लांट्स आहेत, त्याच्यामध्ये क्लोरोफिल असतात. and therefore they synthesize their own food by the process of photosynthesis. फोटोसिंथेसिस प्रोसेस न ते त्यांचं अन्न तयार करत असतात, त्यांचं ओन फूड सिंथेसाइज करतात. ही एक महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक या क्रिप्टोगॅमे मध्ये आहे. क्रिप्टोगॅमे हे सिम्पलर प्लांट असतात की ज्यांना फ्लावर, फ्रुट्स आणि सीड्स येत नाहीत. त्याचबरोबर त्यांचे लीव्स, स्टीम आणि रूट देखील वेल डेव्हलप्ड नसतात. ते तीन प्रकारे रिप्रोड्यूस होतात. एक व्हेजिटेटिव्हली बाय द सेल डिव्हिजन, asexually by the spores and sexually by the gametes. याच्यानंतर जो सब किंगडम क्रिप्टोगॅमे आहे, या सब किंगडम क्रिप्टोगॅमेचं तीन डिव्हिजन मध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे, असं आपण सुरुवातीला पाहिले बा. याच्या अपोजिट जो दुसरा सब किंगडम आहे तो आहे सब किंगडम फिनोरोगॅमे. त्याच्यामध्ये याच्या अपोजिट टोटल कॅरेक्टरिस्टिक आपल्याला फिनोरोगॅमे मध्ये पाहायला मिळतात. म्हणजे फिनोरोगॅमे, all plants included in subkingdom Phanerogame are the flowering plants. Phanerogame मध्ये असणारे सर्व प्लांट्स हे फ्लावरिंग प्लांट्स असतात. They bears flower, fruits and
सीड्स, त्यांना फ्लावर, फ्रुट्स आणि सीड्स येतात. त्याचबरोबर फिनोरोगॅमे हॅव वेल डेव्हलप्ड बॉडी पार्ट्स लाईक अ लीव्ज, स्टीम, रूट्स. त्यांचे रूट, स्टीम, लीव्स हे वेल डेव्हलप्ड असतात. दे हॅव वेल डेव्हलप्ड व्हॅस्क्युलर सिस्टीम दॅट इज झायलेम अँड फ्लोएम. त्यांच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम ही व्हॅस्क्युलर सिस्टीम देखील पूर्णपणे विकसित असते. देन दे रिप्रोड्यूस asexually by the multicellular cells and that is mitotically and sexually by the gamete formation with the help of seeds. जे फिनोरोगॅमे आहेत ते असेक्शुअली आणि सेक्शुअली दोन्ही प्रकारे रिप्रोड्यूस होण्याची ॲबिलिटी त्यांच्यामध्ये असते. आणि फ्लावरिंग प्लांटचं म्हणजे फिनोरोगॅमेचं पुन्हा दोन डिव्हिजन मध्ये क्लासिफिकेशन केलेले ते आहेत डिव्हिजन जिम्नोस्पर्मे आणि अँजिओस्पर्मे. तर फिनोरोगॅमे हा जो पार्ट आहे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक आहे ते आपण पुढच्या पार्ट मध्ये नंतर कंटिन्यू करणार आहोत. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला नंतर डिटेल मध्ये सांगितल्या जातील आणि त्याचं क्लासिफिकेशन सांगितलं जाईल. आपल्याला फर्स्टली सुरुवातीला जो सब किंगडम अभ्यासायचा आहे डिटेल मध्ये तो आहे सब किंगडम क्रिप्टोगॅमे. आपल्याला सब किंगडम क्रिप्टोगॅमेचंच क्लासिफिकेशन अगोदर पाहायचे आणि नंतर फिनोरोगॅमेच्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याचं क्लासिफिकेशन आपण पाहणार आहोत. तर क्रिप्टोगॅमे जो आहे सब किंगडम क्रिप्टोगॅमे इज फर्दर क्लासिफाइड इनटू 3 डिव्हिजन. सब किंगडम क्रिप्टोगॅमेचं 3 डिव्हिजन मध्ये क्लासिफिकेशन करण्यात आलेले आहे. ते 3 डिव्हिजन कोणते? क्रिप्टोगॅमे फर्दर क्लासिफाइड इनटू 3 डिव्हिजन. पहिला जो डिव्हिजन आहे तो आहे डिव्हिजन थॅलोफायटा. कोणता डिव्हिजन आहे? थॅलोफायटा. थॅलस मीन्स अल्गीज. थॅलस म्हणजे काय? अल्गी, शेवाळ. ज्या वनस्पतीमध्ये शेवाळासारख्या, ज्या गटामध्ये शेवाळासारख्या वनस्पती असतात, शेवाळ वर्गीय ज्या वनस्पती असतात त्याला थॅलोफायटा म्हटलं जातं. सेकंड आहे ब्रायोफायटा आणि थर्ड आहे टेरिडोफायटा. तर थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा असे 3 महत्वाचे डिव्हिजन्स. हे 3 काय आहेत? डिव्हिजन. लक्षात ठेवा. किंगडमचं क्लासिफिकेशन सब किंगडम मध्ये होतं आणि सब किंगडमचं क्लासिफिकेशन डिव्हिजन मध्ये केलं जातं. तर या ठिकाणी क्रिप्टोगॅमेचे 3 डिव्हिजन आहेत. डिव्हिजन थॅलोफायटा, डिव्हिजन ब्रायोफायटा आणि डिव्हिजन टेरिडोफायटा. हे तिन्ही डिव्हिजन मध्ये असणारे प्लांट्स हे सिम्पलर प्लांट्स आहेत, साधे प्लांट्स आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर सिस्टीम ही वेल डेव्हलप्ड नसते. काही मध्ये ब्रायोफायटा आणि थॅलोफायटा मध्ये तर व्हॅस्क्युलर सिस्टीम अब्सेंट आहे. टेरिडोफायटा मध्ये व्हॅस्क्युलर सिस्टीम असते परंतु ती जास्त डेव्हलप झालेली नसते, सिंपल व्हॅस्क्युलर सिस्टीम असते. त्याचबरोबर या तिन्ही गटातील वनस्पतींना फुलं, फळं आणि बिया देखील येत नाहीत. तर ठीक आहे, आज आपण इथपर्यंतचाच पार्ट पाहतोय. या क्रिप्टोगॅमेचं जे काय फर्दर क्लासिफिकेशन आहे थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा, हे फर्दर क्लासिफिकेशन आपण उद्याच्या लेक्चर मध्ये घेणार आहे. तर पहा, इथून पुढचा पार्ट उद्याच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू होईल. थोडंसं मी जास्त डिटेल मध्ये घेतोय. तुमच्या बुक मध्ये तुम्ही बरेच जण पाहत असाल तर बुक मध्ये हे सगळे काही पॉइंट त्याच्यामध्ये इन्क्लुडेड केलेले नाहीत, त्याच्यामध्ये दिलेले नाहीत. तरी आपण एवढं सविस्तर का घेतोय? कारण आपल्याला फक्त 9वीची परीक्षा हेच टार्गेट नाहीये. आपल्याला जर 10वीच्या नंतर 11वी 12वी सायन्स करायचं असेल, नीट सारखी एक्झाम द्यायची असेल तर आपला बेसिक जो काय कन्सेप्ट आहे किंवा जो पाया आहे तो पक्का झाला पाहिजे आणि आपल्याला सर्व कन्सेप्ट माहिती झाल्या पाहिजे. यासाठी आपण हे सर्व डिटेल मध्ये घेतोय. तुम्हाला जेवढं आवश्यक आहे, यातले जेवढे काही पॉइंट आवश्यक आहेत तेवढ्या पॉइंटची नोट्स तुम्हाला मी व्हॉट्सअप वरती पाठवल. सध्या नोट्सचं टायपिंग सुरू आहे, कंप्लीट झालेलं नाहीये. आता काही मुलांचे मी कमेंट्स पाहितले की त्यांनी सांगितले सर नोट्स पाठवा. तर नोट्स जे आहेत ते तुम्हाला उद्या दुपारी पाठवल्या जातील. आतापर्यंत जेवढा पार्ट शिकून झाला याच्या नोट्स तुम्हाला उद्या दुपारी मिळून जातील व्हॉट्सअपला. त्या आपल्या वहीमध्ये वर्क अँड एनर्जी नंतर कंटिन्यू करायच्या. ओके, धन्यवाद.